नमस्कार. आज आपण ताल झपताल याच्या वेगवेगळ्या पटी बघणार आहोत. एकपट, दीडपट, दुप्पट, तिप्पट आणि चौपट. याआधी आपण दादरा आणि रूपक या दोन तालांच्या पाहिल्या होत्या. आज झपतालाच्या बघणार आहोत. झपताल 10 मात्रेचा ताल आहे. पहिल्या मात्रेवर, तिसऱ्या मात्रेवर आणि 8व्या मात्रेवर टाळी आहे. 6व्या मात्रेवर खाली आहे. 2-3 2-3 असे खंड आहेत. धी ना, धी धी ना, ती ना, धी धी ना, धी. एकपट म्हणजे हातावर एकदा म्हणलं आणि आपण म्हणलोही एकदा, हातावर मात्रा दिल्याही 10, म्हणलाही 10 मात्रा. आता दीडपटीत आपण हातावर 2दा म्हणणार आहोत ताल आणि म्हणताना आपण 3 आवर्तनं म्हणणार. म्हणजे 2 आवर्तनं 3 आवर्तनं बसवायचे, म्हणजे दीडपट. धी ना, धी धी ना, ती ना, धी धी ना, धी ई ना आ, धी ई ना आ, ती ई ना आ, धी ई ना आ, धी ई ना आ, धी ई ना आ, ती ई ना आ, धी ई ना आ, धी ई ना आ, धी ई ना आ, ती ई ना आ, धी ई ना आ, धी ना, धी ना, ती ना, धी ना, धी. आता प्रत्येक अक्षरानंतर मी आ असा एक पॉज जोडला, म्हणजे प्रत्येक मात्रेचे 2 भाग पाडले आणि 3-3 लघु एका मात्रेत घेतले. असं करून दीडपट म्हणजे हे आ म्हणून जमायला लागलं की नंतर ते ओमिट केलेत आणि फक्त तुम्ही तालाचे अक्षर म्हणलीत तरी चालेल. धी ना, धी धी ना, ती ना, धी धी ना, धी ना, धी धी ना, ती ना, धी धी ना, धी ना, धी धी ना, ती ना, धी धी ना, धी ना, धी. दुप्पट. धी ना, धी धी ना, ती ना, धी धी ना, धी ना, धी धी ना, ती ना, धी धी ना, धी ना, धी धी ना, ती ना, धी धी ना, धी ना. तिप्पट. धी ना, धी धी ना, ती ना, धी धी ना, धी ना, धी धी ना, ती ना, धी धी ना, धी ना, धी धी ना, ती ना, धी धी ना, धी ना, धी धी ना, ती ना, धी धी ना, धी ना. चौपट. धी ना, धी धी ना, ती ना, धी धी ना, धी ना, धी धी ना, ती ना, धी धी ना, धी ना, धी धी ना, ती ना, धी धी ना, धी ना, धी धी ना, ती ना, धी धी ना, धी ना, धी धी ना, ती ना, धी धी ना, धी. या सगळ्या पटी न थांबता आपण ताल लावून त्याच्याबरोबर म्हणून बघूया. म्हणताना हाताचा स्पीड कायम कॉन्स्टंट ठेवा आणि आधी एकपट पक्की म्हणा. ती यायला लागली की मग पटी करा. आणि तिप्पट असेल, चौपट असेल, कुठलीही पट करताना तोडून अक्षरं म्हणायची सवय करू नका. त्यांनी पाठ करायलाही अवघड जातं आणि चुकण्याची जास्त शक्यता असते आणि कंटिन्युटी वाटत नाही ऐकताना. धीना, दीदी, नाती, नाधी, दीना, दीना, दीदी, नाती, नाधी, दीना असं पाठ करायला अवघड जातं आणि ते ऐकायलाही चांगलं वाटत नाही. किंवा धीना, दीदी, नाती, नाधी, नादी, दीना, दीना, दीदी याच्यात चुकू शकतं नक्की. त्यापेक्षा हाताचा स्पीड कॉन्स्टंट ठेवा आणि म्हणत राहा. आपोआप करून तुम्हाला यायला लागेल. सगळ्या पटी आता आपण ताल लावून त्याच्याबरोबर म्हणून बघू. एकपट. धी ना, धी धी ना, ती ना, धी धी ना, धी ई ना आ, धी ई ना आ, ती ई ना आ, धी ई ना आ, धी ई ना आ, धी ई ना आ, ती ई ना आ, धी ई ना आ, ती ई ना आ, धी ई ना आ, ती ई ना आ, धी ई ना आ, धी ना, धी धी ना, ती ना, धी धी ना, धी ना, धी धी ना, ती ना, धी धी ना,
धी ना धी धी ना 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 धी. आता ठेका वाजवत वाजवत या सगळ्या पट्टी म्हणायचा प्रयत्न करू. आधी हातावर म्हणायची प्रॅक्टिस करा, ताल लावून म्हणायची प्रॅक्टिस करा, म्हणजे आपोआप लईत आपलं बरोबर येतंय का नाही हे कळेल. नंतर ठेका धरून म्हणायची प्रॅक्टिस करा. असेच आपण बाकी वेगवेगळ्या तालांचे व्हिडिओ बघणार आहोत, त्यामुळे या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तालांच्या पटी, याचबरोबर वेगवेगळे तुकडे, कायदे, चक्रधार याचे आपण कसे तयार करतात किंवा त्याचा विस्तार करतात हेही पुढे बघणार आहोत. माझ्याकडे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचेही व्हिडिओ या चॅनलवर आपण अपलोड करत असतो. त्यांनाही तुम्ही बघा, प्रोत्साहन द्या त्या मुलांना आणि आशीर्वाद द्या. धन्यवाद.